आज आपण महाशिवरात्री ज्याला म्हणतो, माघ मासातली शिवरात्री, ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत। जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू दोघांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये शिव परमात्मा स्तंभ रूपाने प्रगट झाले। हे प्रदोषच्या दिवशी प्रगट झाले, परंतु दुसऱ्या दिवशी शिवरात्र असते, त्या दिवशी ही शिवलिंग आहे असा बोध ब्रह्मा, विष्णू आणि रुद्राला झालेला आहे। ह्या तिघांनीही दुसऱ्या दिवशी जी विष्णू परमात्म्याच्या शरीरामधून जलाची निर्मिती झाली होती, त्या जलामध्ये आपल्या तिघांची ही शक्ती सोडून त्यापासून बिल्व वृक्षाची निर्मिती केली आणि बेलाने आणि जलाने त्या पिंडीची पूजन केलेलं आहे। त्या ज्योतिरूप शिवलिंगाचं पूजन केलेलं आहे। ब्रह्मदेवानं खोटं बोललेला जो दोष लागला होता, तो दोष परिहार होण्यासाठी धोत्र्याचा वृक्ष प्रगट केला आणि त्या धोत्र्याच्या फळानं महादेवाचं पूजन केलेलं आहे। ही शिवरात्री व्रत श्रेष्ठ सांगितलेलं आहे। सर्व व्रतामध्ये शिवरात्री व्रत थोर सांगितलं आहे, मोठं सांगितलं आहे। ह्या व्रत 14 वर्ष करावं। ह्या व्रत करत असताना अन्न ग्रहण करू नये असं सांगितलेलं आहे। दिवसभर उपवास करावा, रात्री जागरण करावं आणि शिव परमात्म्याची रात्रीच्या 12ला पूजा करावी। हे शिवरात्र नावामध्येच ही रात्र शिवाची रात्र सांगितली आहे। ही चतुर्दशी शिवरात्र म्हणून या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे। ही व्रत एका व्याधानं केलेलं आहे। प्रथमतः सत्ययुगामध्ये एक व्याध होता, तो प्राण्याची चमडी विकून आपला उदरनिर्वाह करायचा आणि त्याला ह्या महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी काहीच शिकार मिळालेली नाही आणि तो शिकारीला निघाला। दुपारी जेवण केलेलं होतं, रात्री काळजी म्हणून जेवणही केलेलं नाही आणि शिकारीला निघालेला आहे। दिवसभर फिरला, कुठंच शिकार मिळालेली नाही। तो रात्रीच्या वेळी एका सरोवराच्या काठाला गेला आणि एका वृक्षावर जाऊन बसलेला आहे। आपण ओळखायला येऊ नये म्हणून त्याने शरीरावर हिरवे वस्त्र धारण केलेले आहे आणि तो कोणी ह्या पाणी पिण्यासाठी ह्या सरोवराच्या काठी प्राणी येईल म्हणून वाट बघत बसलेला आहे। एक हरणी आली पाणी पिण्यासाठी आणि ह्याने त्या हरणीवर बाण रोखलेला आहे। बाण रोखला असताना, बाण त्यात जोडत असताना त्याच्या कमराला त्यानं जाताना पाण्याची सुरई बांधून नेलेली होती आणि घरामध्ये तेल नव्हतं, काही नव्हतं म्हणून गव्हाचा पीठ तिंबून ते विस्तवावर भाजून त्याचा चुरा करून गूळ आणि तूप टाकून चुरमा करून बरोबर नेलेला होता। बाण लावताना ते पाणी खाली जी पिंड होती, ब्रह्मदेवानं स्थापन केलेली पिंड होती आणि जो ह्या वृक्षावर बसला होता तो वृक्ष बिल्व वृक्ष होता। बाण लावताना हल्लं आणि त्या सुरईतलं पाणी त्या पिंडीवर पडलेलं आहे आणि पहिल्या प्रहाराची पूजा त्याची झालेली आहे। दृष्टीआड बेलाचे पान येऊ लागले म्हणून तो खुडून खाली टाकू लागलेला आहे। भरघोष बेलाचे पान होते, तो सारखा पान खुडून खाली टाकू लागला। ढीकची ढीक त्या खाली ब्रह्मदेवानं स्थापन केलेलं जे लिंग होतं त्या बिल्व वृक्षाखाली त्याच्यावर पडलेलं आहे।
त्या हरणीवर बाण रोखला असताना त्या हरणीच्या लक्षात आलं आणि ती मनुष्यवाणीनं बोलू लागलेली आहे. अरे मी विनाकारण तू माझ्यावर का बाण मारलास, रोखलास? मी तुझा काहीच गुन्हा केलेला नाही, तरी सुद्धा तू माझ्यावर बाण रोखलेला आहेस. तेव्हा तो व्याध म्हणू लागला, माझं कुटुंब घरी उपाशी आहे आणि म्हणून मी प्राण्याची चमडी विकून उदरनिर्वाह करतो. 4 दिवस झालं मला शिकार मिळालेली नाही. असं म्हणून तो हरणीला बोलू लागला. पण हरणी म्हणू लागली, अरे माझ्या पोटामध्ये गर्भ आहे आणि 9 महिने झालेले आहेत. ती गर्भ प्रसव करून मी गर्भाला जन्म देऊन परत येते. तू मला मारू नकोस. तो म्हणू लागला, सर्वच प्राण्याला आपला प्राण वाचवण्याची बुद्धी ईश्वरानं दिलेली आहे. मी तू नक्की परत येणार हे कशावरून? तेव्हा ती हरणी शपथ घेऊन सांगू लागली, अरे एक रथभर जीव जर वधले तर एक हरिण वधल्याप्रमाणे, 100 हरिण वधल्या तर एक बैलाचा वध केल्याप्रमाणे होतं. असं पाप लागतं असं सांगू लागलेली आहे. 100 बैल जर मारले तर एक गोहत्याचं पातक लागतं. 100 गोहत्या जर केल्या तर एक ब्रह्महत्याचं पातक लागतं. 100 ब्रह्महत्या जर केल्या तर एक स्त्री हत्याचं पातक लागतं. आणि 100 स्त्री हत्याचं पातक एका गर्भिणीचा वध केल्यामुळं लागतं. तिच्या पोटातला सूक्ष्म गर्भ, अज्ञानी जो गर्भ असतो तो मारल्यामुळं एवढं मोठं पातक लागतं. आणि हे सगळे पातक माझ्या माथी बसतील मी जर नाही परत आले तर, अशी त्या हरणीने शपथ घेतलेली आहे आणि हरणी गेलेली आहे. पुन्हा दुसरी हरणी आली आणि दुसरा प्रहार सुरू झालेला आहे. दुसरी हरणी वरही ह्याने बाण रोखला. त्या हरणीच्या लक्षात आलं ती हरणी ही मनुष्यवाणीनं बोलू लागलेली आहे. ती हरणी म्हणू लागली, अरे विनाकारण मी काहीच तुझा अपराध केला नसतानाही तू माझ्यावर का बाण रोखलास? तो म्हणू लागला, पोट भरायचे मला, उदरनिर्वाह करायचा मुलाबाळाचा, त्यासाठी मी हे कर्म करतो. हरणी म्हणू लागली, अरे पतीची इच्छा पूर्ण करून येते आणि पुन्हा तू खुशाल मार. ती व्याध म्हणू लागला, तू परत येणार हे कशावरून? ती म्हणू लागली, मी शपथ घेऊन जाते. अनेक पापाचं उच्चारण तिनंही केलेलं आहे आणि शपथ घेतलेली आहे. ती म्हणू लागली, पती चांगलं वागत असताना जी स्त्री पतीची निंदा करते ते पाप माझ्या माथी बसो. घरामध्ये अन्नधान्य असताना पतीला स्वयंपाक करून वाढत नाही ते पाप माझ्या माथी बसेल. किंवा पती आपल्याला चांगलं सांभाळतो, सगळ्या इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण करतो, असं सगळं संपन्न असताना सुद्धा जी व्यभिचार करते ते पातक माझ्या माथी बसो. अशा प्रकारे अनेक प्रकारचे पाप सांगून हे पाप माझ्या माथी बसोत असं म्हणून शपथ घेऊन ती हरणी गेलेली आहे. पुन्हा हरिण आला आणि पुन्हाही ह्याने बाण रोखला. बाण लावताना कमरेच्या सुरईतलं पाणी त्या शिवलिंगावर पडलेलं आहे आणि 3ऱ्या प्रहाराची पूजा झालेली आहे. हरिणही अनेक पापाचं उच्चारण केलेलं आहे, शपथ घेऊन गेलेला आहे. हे तिघही घरी गेले आणि पहिलीनं बाळाला जन्म दिला, दुसरीनं पतीची इच्छा पूर्ण केली आणि हरिण सगळेच ते पिलं सगळेच आलेले आहेत. आणि सगळे म्हणू लागले, आमचं मांस आधी खा. त्या पिलं म्हणू लागले, अरे व्याधा आमचं कवळं कवळं मांस तुला चांगलं लागेल, आधी आम्हाला वध.
अशा प्रकारे हे सगळेच म्हणू लागलेले आहेत. तेव्हा त्या व्याधाला पश्चाताप झालेला आहे. ही मूळ येवणीत जन्म घेऊन सुद्धा किती ज्ञानी आहेत. मी असा मला मनुष्य जन्म प्राप्त होऊन हे कर्म करतो ह्याचा पश्चाताप झालेला आहे. अशा 4 प्रहाराची पूजा त्याच्याकडून घडलेली आहे. दिवसाचे 4 प्रहार असतात, रात्रीचे 4 प्रहार असतात, 3-3 तासाचा एक प्रहार असतो. रात्रीचा प्रहार संध्याकाळचे 6 ते 9 पर्यंत पहिला प्रहार असतो. 9, 10, 11 पर्यंत दुसरा प्रहार असतो. 12, 1, 2 पर्यंत तिसरा प्रहार असतो. आणि 3, 4, 5 सकाळचे 6 पर्यंत चौथा प्रहार असतो. अशा प्रकारे 3-3 तासाचा एक प्रहार असतो. दिवसाची सुरुवात 4थ्या प्रहारापासून होत असते. सकाळपासून दिवसाची सुरुवात होते. आपण म्हणतो उपवास आहे, रात्रीचे 12 वाजले तर आता जेवण करू, पण तसं नसतं. सूर्य उदयापासून दिवसाची सुरुवात होते. उपवास जर असेल तर दिवस आणि रात्र उपवास करावा लागतो. शिवरात्रीचा उपवास करायचा असेल तर त्रयोदशी दिवशी दुपारी जेवण करावं, संध्याकाळी करू नये असं सांगितलेलं आहे. दुसऱ्या दिवशी दिवसभर निराहार राहावं आणि रात्री भजन, पूजन, नामस्मरण करावं असं शिवरात्रीच्या व्रत करायचं सांगितलेलं आहे. त्या दिवशी अन्न कोणतंही ग्रहण करू नये आणि हा उपवास त्या व्याधाला घडलेला आहे. तो हरिण सगळेजण आले तेव्हा ह्याला पश्चाताप झाला आणि त्याने तो कंबळेची जी सुरई होती पाण्याची चिरून ते पाण्याची सुरई खाती फेकून दिलेली आहे. ते पाणी पिंडीवर पडलेलं आहे आणि चुरमाही फेकून दिला. परमात्म्याला नैवेद्य पोहोचलेला आहे आणि त्या बेलाच्या झाडाच्या खालच्या शिवलिंगामधून परमात्मा प्रगट झाले, शिव प्रगट झाले आणि त्याला म्हणू लागले, तू बेलाची लाखोळी केलेली आहेस, तू अखंड बेल तोडून टाकलेला आहेस, तुझी 1,00,000 बेल झालेला आहे आणि अष्टप्रहार पूजा केलेली आहेस, उपवास केलेला आहेस, 4 प्रहार पूजा केलेली आहेस, म्हणून तुला मी प्रसन्न झालो, काय मागायचं ते माग. तेव्हा तो व्याध काहीच बोललेला नाही. त्याला स्वतःच्या कर्माचा पश्चाताप झालेला आहे. शिव परमात्म्यानं स्वतःहूनच त्याला आशीर्वाद दिला, मी तुला आशीर्वाद देतो, तू आता सत्ययुग संपणार आहे आणि त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभू विष्णूचा अवतार होईल आणि त्याची तुला भेट होईल. तू निषाद नावाचा राजा होशील आणि रामप्रभू तुझ्याशी मैत्री करतील असा आशीर्वाद दिलेला आहे. परंतु ह्या जन्मी जे तुझ्याकडून पाप घडलेलं आहे त्याचं प्रायश्चित्त म्हणून ह्याच्यानंतर तुला 1 जन्म लाकूड तोड्याचा घ्यावा लागेल. त्याच्यानंतर तर जन्म मात्र निषाद राजाचा कुमार राजपुत्र म्हणून तुला जन्म होईल, रामप्रभूची भेट होईल. रामप्रभू वनवासाला जात असताना निषाद राजाच्या राजवाड्यामध्ये मुक्कामाला होते, त्या गावामध्ये मुक्कामाला राहिलेले होते. अशा प्रकारे हे शिवरात्रीचं व्रत सांगितलेलं आहे आणि ह्या व्याधानं ते व्रत न कळत त्याच्याकडून घडलेलं आहे असा हा शिवरात्रीचा महिमा सांगितलेला आहे. या शिवरात्री दिवशी वाती लावाव्या. तुपाची वात महादेवाला खूप आवडते आणि तुपाची वात भूमीपासून कैलासापर्यंत तिचे संदेश जातात. म्हणून शिवरात्री दिवशी तुपाच्या वाती लावाव्या, उपवास करावा आणि हे शिवरात्रीचं व्रत करावा आणि धन्य व्हावा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा.